नमस्ते. मी लेखिका आहाना कौसर. सोबतच मी एक वाचक देखील आहे. आपल्या इथे सोलापूरमध्ये 2026 मध्ये जे आहे भारतीय क्राफ्ट उत्सव लागलेला आहे. यात पुस्तकं घ्यायला भरपूर लोक आहेत. वाचक वर्गाचा खूप चांगला प्रतिसाद आहे पुस्तकं घेण्याकरिता. पण पुस्तकं घेताना एक अनुभव जो मला आला तो प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिते. मुसाफिर कॅफे दिव्यप्रकाश दुबे हे सध्याच्या युवकांमध्ये भरपूर फेमस असलेलं असं पुस्तक. पण हे पुस्तक वाचताना मला जो काही अनुभव आला तो असा की हा पुस्तक पायरेटेड आहे. आता हे वाचताना माझ्या निदर्शनास आलेलं आहे की आतील काही पानं जी आहेत ती कोरी आहेत. मग जेव्हा तुम्ही पुस्तक घेत आहात त्यावेळेस जे आहे तुम्ही पुस्तक व्यवस्थित तपासून घ्या. आणि पब्लिशिंग हाऊसचं बघा ओरिजिनल लोगो असा आहे. ओरिजिनल लोगो जे आहे ते हिंदयुग्मचं आहे प्रकाशित केलेलं पुस्तक. आणि इथल्या इथेच लोगो आणि परत बदलून असा देखील आलेला आहे. आणि अशीच उदाहरण आत भरपूर अशी पुस्तकं आहेत ज्यामध्ये हे तुम्हाला पाहण्यास येईल. अशा ठिकाणी बहुतेक करून पुस्तकं घेऊ नका जर घेतच असाल, कारण की इथे कमी किमतीत पुस्तकं मिळतात म्हणून आपण आवडीने घेतो वाचक वर्ग. पण पुस्तक जेव्हा तुम्ही घेत असता त्यावेळेस होतं असं की नंतर जे आपला अपेक्षाभंग होतो की पुस्तकात अर्धी पानं छापलेली नाहीयेत किंवा कथा अपूर्ण आहे. तर पुस्तकं घेण्याआधीच तुम्ही व्यवस्थित जे आहे तपासून घ्या. आता हे पुस्तक वाचताना मला असं भरपूर इथे अनुभव आलेला. जसं की बघा हा एक पान पूर्णतः कोरा आहे. हा पान पूर्णतः कोरा आहे. ही कथा इथून अपूर्ण आहे. वरचा पेज जेव्हा तुम्ही पाहता इथे वरती मग हा पॅराग्राफच इथे पूर्ण स्किप केलेला आहे. मग पुस्तकं घेताना व्यवस्थित घ्या. हे बघा खाली एक एक पान पूर्ण खाली आहे. आणि या व्यतिरिक्त हे बघा इथे कथा, या पानावर कथाच नाहीये आणि या पानावर अगदी 2च ओळी आहेत. आणि त्यानंतर हा पान पूर्णतः कोरा आहे. त्याच्यानंतर मग इथून सुरू होत आहे. या पुस्तकात एखाद दुसऱ्या पानाला नवीन चॅप्टर सुरू होत असलं तरी एक लेखिका म्हणून मला माहिती याची कल्पना मला बऱ्यापैकी आहे की जेव्हा लेखक कथा सुरू करतोय तेव्हा हे कसं. तर ही पायरेटेड पुस्तकं जी असतात ते घेताना जे आहे विनंती आहे की थोडं विचार करून घ्या. कारण की जेव्हा तुम्ही हे पायरेटेड पुस्तक घेत जरी आहेत त्याच्यानंतर होतं हे कमी किमतीत मिळतं पण याच्या किमतीतला 1 रुपयाही लेखकाला मिळत नाही. सोबतच लेखक जे आहे आता यात आहेत जेवढ्या कथा आहेत यामध्ये जवळपास 143 पानं यात आहेत. मग ही 143 पानं 143 दिवसात तयार झालेली नसतात. त्यासाठी लेखक भरपूर जागतो. या कथा जेव्हा वाचक वाचत असतो ती वाचनात जेव्हा तुमच्या येते वाचकांच्या त्याआधी लेखक ते पात्र जगत असतो. आणि हे पुस्तक फक्त आमच्यासाठी पुस्तक नसतं, ते पुस्तक आमच्यासाठी भावना असतं. आमच्या आयुष्यातले काही अनुभव त्यात मांडलेले असतात. आणि हे पुस्तक लेखकासाठी म्हणायचं झालं तर पुस्तक त्याची आत्मा आहे. तर कृपया करून पुस्तक घेताना तपासून घ्या. आणि सगळ्यांना हीच विनंती, पुस्तकं वाचू नका असं नाहीये पण घेताना थोडं जे आहे खूप काळजीपूर्वक पुस्तकं घ्या, तपासून घ्या. 1-2 वेळा त्याला तपासून घ्या आणि त्याच्यानंतरच घ्या. धन्यवाद.